स्वतः नाचायला आणि दुसऱ्याला नाचवायला पण खूप आवडते त्यांना. आता मी नाचवीन. अरे ऐक ना, त्यांना बंद करते म्हणा, तर 2 तास थांबकी त्याला थांब ना जरा. खूप जास्त आनंद होतो त्यांच्यासाठी आणि त्याच्या बायकोसाठी जास्त बरं वाटतं की यार तू किती लक्की, माहिती का तुला हा नवरा भेटतो तुला. असं काय नाही, आपल्यासारखीच आहे. फक्त सुरुवातीला ते हसते, शांत वगैरे काही नसतं. काय सौरभसोबत राहणं खूपच अवघड आहे. ते तिनं तो विडा उचललाय. ऑल द बेस्ट टू हर. मी सौरासोबत 4 वर्ष प्रोजेक्ट केला, त्यामुळे मला माहिती की सौरा किती घाणा पार्टनर असू शकतो. चांगला पार्टनर. सगळं काम सौरभने केलंय, सगळं काम सौरभने केलंय. मी काही सुद्धा केलं नाही. सौरभचे असाइनमेंट्स वगैरे सुद्धा मी लिहिलेल्या नाहीये. मी काही केलेलं नाहीये. हो साहेब, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला मला समजलं की भैया हो बोलतोय, म्हणजे ॲक्च्युली कुणासाठी पण किंवा लग्नासाठी पण. त्यावेळेस आम्ही एकदम शॉक होतो की भैया आणि लग्नासाठी तयार होतोय आणि वरतून ते पण अरेंज मॅरेजसाठी. आणि अजूनही आम्हाला विश्वास होत नाही की भैयाचं अरेंज मॅरेज होतंय म्हणून. म्हणजे बघता बघता 2 महिने कसे निघून गेले हे कळालंच नाही. लग्नाचा दिवस आज उजाडलाय आणि खूप छान वाटते. त्यावेळेस रोहिणीला पाहिलं त्यावेळेस ते एकदम शांत, एकदम डिसेंट आहे. ती जास्त धागड धिंगड असं नसतं तिला. आणि भैया त्याच्या उलट आहे. दोघं एकमेकांना नॉर्थ साऊथ थोडं ते बॅलन्स होईल. सौरभ हा म्हणजे शब्द नाहीये, हे इमोशन आहे. तो अ मॅन फुल ऑफ इमोशन, अ मॅन फुल ऑफ, त्याला जे काय बोलायचं, त्याला जे काय करायचं तो ते करणार. सिम्प्लिसिटी त्याची फार आवडते मला. खूप स्वीट आणि सिम्पल आहे ते. सौर्या म्हणलेला शिमे पोरगी भारी आहे, साधी आहे. अरे साधी असण्याला प्लस पॉइंट आहे. तुझा एकंदरीत स्वभाव बघता साधं तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. चाहत की राह पर मैं चल दिया, दिल जो गया. जे काय होतंय त्याच्यावरती ठामपणे सांगू शकतो की पुढे पण ते हॅपीली एव्हर आफ्टर. मुझ में बसा ख्वाहिशों का घर है, मिल गया. फिर से वहाँ आरज़ू का दर है, खुल गया. खुश राहा आयुष्यात. एक नवीन सुरुवात करतोय आपण आणि मजा करू आयुष्यात. म्हणजे काही प्रॉब्लेम्स येतील, अप्स अँड डाऊन्स येतील, बट दोघे मिळून ते टॅकल करू. बारीक सारीक गोष्टींचा इश्यू नको करायला आणि यार खुश राहू. म्हणजे अल्टिमेट